पुढच्या घडामोडीकडे राज्यात लॉकडाऊन होणार हे अटळ आहे। राज्यात सध्या 60,000 नव्या रुग्णांची वाढ नोंदवली जाते। त्यामुळे संसर्गाची चेन तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याचं सरकारमधून मंत्री सांगतात। त्यासाठीच तयारी सुद्धा सरकारने केलेली आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। पाहूया त्या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। लॉकडाऊनसाठी सरकारची तयारी पूर्ण। बुधवारी लॉकडाऊनच्या घोषणेची शक्यता। आपल्याला काही निर्बंध किंवा लॉकडाऊन या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागेल। ज्या गतीनं संख्या वाढते लॉकडाऊन करणं गरजेचं आहे। कठोर निर्बंध घालण्याच्या बाबतीमध्ये देखील अनेक लोकांनी सूचना केलेल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर आलेल्या या प्रतिक्रिया म्हणजेच लॉकडाऊन अटळ आहे। त्यासाठीच अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली। आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वित्त आणि नियोजन विभागाचे अप्पर सचिव उपस्थित होते। या बैठकीत लॉकडाऊनवर चर्चा झाली आणि सोबतच रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि शवदाहिनी संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। शवदाहिनीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीचा 30% निधी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे। अनेक ठिकाणी राज्यात लिक्विड ऑक्सिजन प्लांट किंवा टँक उपलब्ध नाही। राज्यात सर्व रुग्णालयात असे टँक निर्माण झाले पाहिजे। यासाठी डीपीडीसीतून पैसे खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आली। रेमडेसिवीर इंजेक्शन 1400 रुपयांच्या आत विकलं जावं, त्यासाठी विक्रीवर नियंत्रण ठेवणार। रेमडेसिवीर किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिलं जाईल। ऑक्सिजन बेड वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। तसंच लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील असं राजेश टोपेंनी म्हटलंय आणि लॉकडाऊन करताना हातावर पोट असणाऱ्यांचाही विचार केला जाणार आहे। जे काही लोक असतील, दारिद्र्य रेषेखालचे जे काही लोक असतील, त्या लोकांच्या दृष्टिकोनातून अशा आपल्याला मदतीच्या अनुषंगाने काही गोष्टी ज्या आहेत ते अर्थ मंत्रालय माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेखाली आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि सर्व मंडळी त्याबाबतही साधक बाधक चर्चा झाली। पण अंतिम मसुदा, अंतिम गोष्टी काय असतील त्या होतील। सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर बऱ्याच लोकांची अशी मानसिकता आहे की ज्या गतीनं संख्या वाढते लॉकडाऊन करणं गरजेचं आहे। माननीय मुख्यमंत्री ठरवतील त्या तारखेला त्या अनुषंगाने गरज असेल नाहीये त्यांना सगळ्याच अँगलनी विचार करून त्या बाबतीतला निर्णय घेतील। पण आपली त्याची तयारी ज्याला म्हणू आपण, त्याचे होणारे परिणाम ज्याला म्हणता येईल, त्या संदर्भातली चर्चा मात्र निश्चित प्रकारे केली जाते। गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात तब्बल 3,96,648 कोरोना बाधित आढळले। 5 एप्रिलला 47,288 रुग्ण आढळले। 6 एप्रिलला 55,469, 7 एप्रिलला 59,907, 8 एप्रिलला 56,286 बाधितांची भर पडली। 9 एप्रिलला 58,993 रुग्ण आढळले। 10 एप्रिलला 55,411, तर 11 एप्रिलला 63,294 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली। ज्या पद्धतीनं रुग्ण वाढले त्याच पद्धतीनं मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली आहे। 5 एप्रिलला 155 जणांचा मृत्यू झाला। 6 एप्रिलला 297, 7 एप्रिलला 322, 8 एप्रिलला 376 जणांचा मृत्यू झाला। 9 एप्रिलला 301, 10 एप्रिलला 309 आणि 11 एप्रिलला 349 जणांचा जीव गेला। वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू यामुळे सरकारला सध्या तरी लॉकडाऊन हाच पर्याय दिसतोय। बुधवारी कॅबिनेटची बैठक आहे। याच बैठकीत लॉकडाऊन संदर्भातील अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। सध्या तरी मुख्यमंत्री महोदय एक आठवड्याचाच विचार आहे, पण आठवड्यामध्ये ही साखळी तुटणे शक्य नाही। त्यामुळे किमान 2 आठवड्याच्या जवळ आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये परिस्थिती पाहून पुढचा आठवडा सुद्धा लॉकडाऊन मध्ये जाईल। लॉकडाऊनची घोषणा होईल तेव्हा होईल, परंतु मात्र तुम्ही
जर भीती न बाळगता सुसाट बाहेर पडाल तर मात्र महाराष्ट्रामध्ये मृत्यूचा खच पडेल. ही परिस्थिती आता आहेच. महाराष्ट्रात एकाच आठवड्यात 3,96,648 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. रुग्णांचा हा आकडा चिंता वाढवणार आहे. विशेष म्हणजे TV9 ग्रुपचे CEO वरुण दास यांनी 22 फेब्रुवारीलाच राज्य सरकारला लॉकडाऊनचा सल्ला दिला होता. त्यासाठीच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ऑस्ट्रेलियाचं उदाहरण दिलं होतं. ऑस्ट्रेलिया अधूनमधून कमी कालावधीचा लॉकडाऊन करतंय, मात्र हा कडक लॉकडाऊन आहे. काही परिसरात कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. केरळ आणि महाराष्ट्र सरकारनं कमी कालावधीचा लॉकडाऊन तात्काळ केला पाहिजे. हे ट्विट करताना वरुण दास यांनी द डेली गार्डियनची बातमीही पोस्ट केली होती. त्यावेळी 22 फेब्रुवारीला 6,971 रुग्ण आढळले होते. आता तर परिस्थिती फार गंभीर झाली आहे. सध्या एकाच दिवसात 60,000हून अधिक रुग्णांची भर पडते. त्यामुळे कोरोनाची चेन तोडण्यासाठी लॉकडाऊनची तयारी सरकारनं पूर्ण केली आहे. जालन्याहून दत्ता वटेसह सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई.